नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. सैनिकांच्या गावाला MIDCची गरज काय? राजू शेट्टींचा सरकारला सवाल. माजी सैनिकांच्या उपोषणाला दिला पाठिंबा. शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील गायरान जमिनीवरती प्रस्तावित असलेली MIDC रद्द करावी या मागणीसाठी गावकऱ्यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येत आहे. मंगळवारी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांची भेट घेतली होती. आज या उपोषणाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आणि सरकारच्या या धोरणावरती कडक शब्दात त्यांनी टीका केली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, सैनिक टाकळी हे शिरोळ तालुक्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अभिमानास्पद गाव आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबातील 2-3 सदस्य हे सैन्यात सेवा देत आहेत किंवा माजी सैनिक आहेत. आत्तापर्यंत या गावातील 18 जवान देशासाठी शहीद झाले आहेत. अशा ऐतिहासिक आणि सैनिकांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावातील गायरान जमीन MIDC साठी संपादित केली जात आहे, ज्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. शिरोळ तालुक्यातील टाकळी हे गाव सैनिक टाकळी म्हणून ओळखलं जातं. या गावातील प्रत्येक कुटुंबातील 2-3 सदस्य एकतर माजी सैनिक आहेत किंवा सध्या सैन्यामध्ये कार्यरत आहेत. 18 जवान या गावातले आतापर्यंत शहीद झालेले आहेत. एकाच गावातल्या एवढ्या मोठ्या संख्येनं शहीद झालेल्या गाव फार कमी आहेत. त्यातलं एक महाराष्ट्रातलं आमचं सैनिक टाकळी हे गाव आहे. इतका अभिमानास्पद शिरोळ तालुक्याला आणि कोल्हापूर जिल्ह्याला अभिमानास्पद अशा पद्धतीने काम करणारं हे गाव आहे. आणि या गावातले हे सगळे जे माजी सैनिक आज उपोषणाला बसलेले आहेत, त्याचं कारण गावामध्ये असणारी जे काय गायरान आहे ती गायरान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC करण्यासाठी अक्वायर केली जाते आहे आणि त्याला गावकऱ्यांचा विरोध आहे. गावकऱ्यांचं म्हणणं आहे इथं एखादा अद्यावत माजी सैनिकांच्या पोरांच्यासाठी क्रीडा संकुल उभा करा, सैनिकी शाळा उभा करा किंवा सैनिकांच्यासाठी काहीतरी काम करा. कारण एकमेव सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं, त्यासाठी हे गायरान वापरा. शिवाय या गायरानामध्ये कुरुंदवाडच्या दक्षिणेला असणारी 15-16 जी काही गावं आहेत ती गावं एका बाजूला कृष्णा, दुसऱ्या बाजूला दूधगंगा आणि तिसऱ्या बाजूला पंचगंगा या 3 नद्यांच्या बेचक्यामध्ये सापडलेली गावं आहेत. महापूर येतो त्यावेळी त्यांना बाहेर पडायला मार्ग राहत नाही, कोंडी होते आणि त्यामुळं सैनिक टाकळी हे एकच गाव आश्रय घेण्यासाठी त्यांना शिल्लक राहतं. त्या गावातली ही गायरानाची जमीन जर का औद्योगिक वसाहतीकडे गेली तर या लोकांनी जीव वाचवण्यासाठी जायचं कुठं हा प्रश्न आहे. त्यामुळं एक पूरग्रस्तांचा प्रश्न आहे, दुसरा माजी सैनिकांचा प्रश्न आहे. आणि मग अशा वेळी खरोखरच शिरोळ तालुक्याला MIDCची गरज आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. याचं कारण असं आहे की आधीच सहकारी तत्वावरच्या 7 औद्योगिक संस्था शिरोळ तालुक्यामध्ये आहेत. 2 जयसिंगपूरमध्ये आहेत, 1 येडराव मध्ये आहे, 2 नांदणीमध्ये आहे, 1 कुरुंदवाडमध्ये आहे, 1 लाटमध्ये आहे, 1 शिरोळमध्ये आहे. एवढ्या औद्योगिक संस्था असताना सहकारी संस्था आणि बरेच शेतकरी काय करतात की आपली रस्त्याकडची जमीन असेल तर ते इंडस्ट्रियल एरिया करतात आणि तिथं आपला छोटा मोठा उद्योग करतात. असे सुद्धा अनेक उद्योजक शिरोळ तालुक्यामध्ये आहेत. खरं तर MIDCची गरज कुठं आहे? अविकसित भागात, डोंगरी भागामध्ये, त्या ठिकाणी करा ना. इथं MIDC करायची म्हणजे सरळ सरळ गायरान जमीन जी सरकारी आहे ती MIDC कडे घ्यायची आणि मग यांनी काहीतरी बोगस सहकारी संस्था स्थापन करायच्या आणि त्या संस्थेच्या माध्यमातून ही जमीन हडप करायचा. हाच कामा याच्या पाठीमागे दुसरं काही नाही आहे. सैनिक टाकळी हे गाव एक वेगळी परंपरा आहे, त्याला वेगळा इतिहास आहे. हे पुसण्याचा कोण प्रयत्न करत आहे? सरकारमध्ये जे लोक आहेत तेच हा प्रयत्न करतात, दुसरं कोणी नाही. यावेळी आंदोलकांनी नको असलेला विकास आमच्यावरती लादू नका, या जागेवरती सैनिक स्कूल केंद्रीय विद्यालय उभं राहावं जेणेकरून आमची मुलं स्वावलंबी बनतील. त्यामुळे ही MIDC तातडीने रद्द करावी अशी मागणी आता यावेळी आंदोलकांनी केली आहे. पुढे बोलताना राजू शेट्टी यांनी गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतरच
गायरान जमिनीबाबत पुढील योग्य तो निर्णय घेतला जावा. तसंच प्रशासनानं गावकऱ्यांना अंधारात ठेवून कोणताही निर्णय लादू नये असा इशारा सुद्धा यावेळी राजू शेट्टी यांनी दिला. या प्रसंगी आंदोलक, स्थानिक ग्रामस्थ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.